पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आज शेवटचा दिवस आहे। भारत सरकारने दिलेला अल्टिमेटम आज संपणार आहे। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द होणार आहेत। वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिल पर्यंतच वैध आहेत। पाकिस्तानी नागरिकांना नवीन व्हिसा मिळणार नाही। भारत सरकारच्या अल्टिमेटम नंतर आता पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। मायदेशी परतण्यासाठी अटारी सीमेवर प्रचंड गर्दी झाली आहे। भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा आजपासून रद्द केले आहेत। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा देखील 29 एप्रिल पर्यंतच वैध असतील। व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, स्थलांतर, परिषद, पर्वतारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, पर्यटक आणि तीर्थक यात्रेसाठी व्हिसा असलेल्यांनी आज भारत सोडावा असे परराष्ट्र मंत्रालयाकडून आदेश देण्यात आले। तर कुठल्याही पाकिस्तानी नागरिकाला नवीन व्हिसा जारी केला जाणार नाही। मेरा रीज़न है, मुझे जाने दे कि मेरी नेशनलिटी है, मेरी पाकिस्तानी नेशनलिटी है, ये मेरी माँ के केस जमा है, फाइल जमा है, मेरी वीज़ा मेरे पास मौजूद है। बस हमसे सब कुछ दिखा दिया। वो उनसे कह रहे मैं कुछ नहीं कर सकते, ऑर्डर ऊपर से, जब तक ऑर्डर नहीं होगा हम कुछ नहीं कर सकते। शादी 20 साल से पाकिस्तान में हुई, मुझे वहाँ नेशनलिटी नहीं मिली है। मेरी नेशनलिटी अप्लाई हुई है वहाँ पे, मेरे पास मेरी नेशनलिटी की स्लिप है, मेरे साथ मेरे हस्बैंड का शनाख्ती कार्ड है, मेरे पास वहाँ का निकाहनामा है, सब कुछ है। मेरे 2 बच्चे हैं, मेरे हस्बैंड वहाँ इंतजार कर रहे हैं। मेरे 2 बच्चे हैं, 2 साल का, एक 5 साल का। मेरे बच्चे मर जाएंगे, वो अकेले नहीं रह सकते। प्लीज सर, आई एम रिक्वेस्ट, री एंट्री वालों को वीजा दे दें प्लीज सर, प्लीज, आई एम रिक्वेस्ट। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चेतन, भारत सरकारने दिलेला अल्टिमेटम आज संपतोय आणि मायदेशी परतण्यासाठी आता अटारी सीमेवर प्रचंड गर्दी पाहायला मिळते। निश्चित नीलम, कारण एकंदरीत ज्या प्रकारचे आदेश केंद्र शासनाने दिले होते त्यानंतर परवा आता म्हणजे एकंदरीतच 2 दिवसापूर्वी हे आदेश होते। 48 तासांमध्ये हा व्हिसा कुठेतरी टर्मिनेट होणार होता आणि त्यामुळे आज रात्री 12 पर्यंत या नागरिकांना पुन्हा मायदेशी परतावं लागणार आहे। आणि जवळपास जर महाराष्ट्रातील संख्या पाहिली तर 5000हून अधिक पाकिस्तानी नागरिक आहेत ते या ठिकाणी राहत होते। मात्र त्यापैकी शॉर्ट टर्म व्हिसा आणि ॲन्युअल व्हिसावाल्यांची संख्या प्रचंड कमी आहे। मात्र चिंतेची बाब म्हणजे 107 पाकिस्तानी नागरिक आहेत जे अद्यापही पोलीस यंत्रणेपासून अनट्रेसेबल आहेत, ते कुठेतरी भूमिगत झालेले आहेत। त्यामुळे त्यांचा शोध घ्यायचा आहे। जवळपास 34 नागरिक आहेत, त्यांना कुठेतरी अवैधरित्या महाराष्ट्रात राहत असल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालेलं आहे। त्यामुळे या सर्व नागरिकांना आता पुन्हा एकदा मायदेशी परतावं लागणार आहे। सर्व दोन प्रकारचे जे सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिक आहेत त्यांना यामुळे मोठी अडचण होत आहे। एक म्हणजे जे वैद्यकीय कारणास्तव होते, ज्यांना कुठेतरी वैद्यकीय उपचार भारतामध्ये चांगले मिळणार होते, जे पाकिस्तानमध्ये मिळणार नाही आहेत, मात्र त्यांना आता या आदेशाचा मोठा फटका बसणार आहे। आणि दुसरं म्हणजे ज्यांनी लग्न करून जे पाकिस्तानमध्ये गेलेले आहेत, जे माहेरी परतलेले काही महिला आहेत ज्या भारतीय आहेत मात्र त्यांनी लग्नानंतर पाकिस्तानचं नागरिकत्व स्वीकारलं होतं, त्यांनाही आता आप्तजनांना सोडून पाकिस्तानमध्ये जावं लागणार आहे। त्यामुळे ज्यांनी विस्थापित जे पाकिस्तानमधून पुन्हा भारतात झालेले आहेत, ज्यांची अद्याप प्रकरणं प्रलंबित आहेत केंद्र शासनाकडे, त्यांनाही या आता आदेशाचा फटका बसणार आहे। कारण त्यांना जोपर्यंत भारतीय नागरिकत्व मिळत नाही तोपर्यंत पाकिस्तानातच राहावं लागणार आहे। त्यामुळे अशा काही नागरिकांना या आदेशामधून सूट केंद्र शासन उद्यापर्यंत देणार का हेही पाहणं महत्त्वाचं असेल। जी नक्कीच, आपण जर प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यामध्ये व्हिसा वाढवून, व्हिसाची जी मुदत आहे ती वाढवून देण्याची मागणी आता वारंवार त्यांच्याकडून करण्यात येते। निश्चितच, कारण नीलम काही प्रकरणांमध्ये जर आपण पाहिलं असेल की हृदयविकाराच्या आजारामुळे काही, आपण जी लोकशाहीने बातमी दाखवलेली होती, हृदयविकाराच्या आजारामुळे मुलांच्या उपचारासाठी काहींचे आईवडील या ठिकाणी आलेले आहेत, मात्र या 7 आणि 9 वर्षांच्या मुलांना घेऊन आता त्यांना पाकिस्तान परतण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे या मुलांच्या जीवालाही धोका आहे। दुसरीकडे पाहिलं असेल काही भारतीय महिला ज्यांनी पाकिस्तानी नागरिकांशी लग्न केलेलं आहे मात्र अद्याप त्यांना पाकिस्तानचं नागरिकत्व मिळालेलं नाही आहे, त्यांना त्यांच्या लहान मुलांना सोडून आता भारतामध्ये राहावं लागणार आहे। मात्र त्यांना पाकिस्तानमध्ये जाण्यास मिळणार नाही आहे कारण तिथलं नागरिकत्व मिळालं नाही। तसंच प्रक्रिया ज्या भारतामध्ये लग्न करून पाकिस्तानमधून महिला आलेल्या आहेत त्यांनाही भारत सोडावं लागणार आहे कारण त्यांची प्रकरणं अद्याप प्रलंबित आहेत। त्यामुळे ज्यांना मुलं आहेत अशा महिलांची मोठी कोंडी होत आहे, कारण मुलं एका देशात असतील आणि आई दुसऱ्या देशात राहणार आहे। त्यामुळे या
महिलांचा असेल किंवा या लहान लहान मुलांच्या बाबतीत असेल किंवा या वैद्यकीय कारणांचा विचार करणार का? कारण क्रीडा प्रकार असेल किंवा सेलिब्रिटी असतील, कलाकार असतील, त्यांना काम सोडून जरी जावं लागणार असेल तरी उदरनिर्वाहासाठी त्यांच्याकडे दुसरं साधन आहे. मात्र अशा प्रकारे आई आणि मुलाची ताटातूट होणं किंवा वैद्यकीय कारणास्तव वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे या मुलांचा मृत्यू होत असेल तर अशा काही घटकांबाबतीत केंद्र शासन सौम्यपणे विचार करणार का, अशी मागणी आता पुढे येत आहे. त्यामुळे अशा या पेचाच्या प्रसंगी आता शासन नेमकं काय निर्णय घेतं हेही पाहणं महत्त्वाचं जी असेल. नक्कीच चेतन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.